नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढायला जातोय. राज्य विधिमंडळाचं नुकताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला होता. कर्जमाफी कधी करणार असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारने दिली होती. ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारने म्हटलं होतं. त्यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. सरसकट कर्जमाफी होणार नाही, फक्त गरजूंसाठी होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे. तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निकष नेमके काय असतील ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घोषणा केली की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. म्हणून ती कर्जमाफी कशी असावी? एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो, फार्म हाऊस बांधतो, तो कर्ज उचलतो, त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही, ज्याचे कर्ज उचललं आहे, तो आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे, अशा व्यक्तिगत सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे.